आजचा दिवस 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। आता जर प्रश्न विचारला का साजरा केला जातो सांगाल का कोणी? आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक मुलाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे। प्रत्येक मूल फक्त टच जागतिक महिला दिन का साजरा केला एवढं टच म्हणलं की अचानक कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे। इव्हन मला सुद्धा संध्याकाळ होईपर्यंत आज आपण अशा पद्धतीने कार्यक्रम घ्यायचा या गोष्टीशी मी पूर्णतः आनंदित होतो। अचानक आपल्या गावी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जाधव सर उपस्थित आहेत। त्यांच्या काय मनात आलं आणि म्हणाले नाही सर महिलांचा दिवस आहे, मी ग्रामपंचायतीमध्ये मीटिंगमध्ये आहे आणि महिलांच्यासाठी कार्यक्रम हा झाला। बऱ्याच वेळानंतर त्याची मीटिंग संपल्यानंतर ते बाहेर आले आणि घरी आल्यानंतर मला फोन केला जरा यावरती काम आहे। काय काम आहे सांगा तरी? नाही तुम्ही या तरी आधी मग मी सांगतो। मी आलो वरती आल्यावर सर म्हणाले असं असं माझ्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे की भले मग आपल्या घरी घेऊ काय। मग घरी कशाला? सर तो म्हणाले आपल्या जवळ सभागृह आहे, 4 महिला आपल्या वाढीच्या तिथं, कारण आजचा दिवस हा समस्त महिला वर्गासाठीचा दिवस आणि जागतिक लेवलला आजच्या दिवशी हा सर्व देशभर एवढे 206 देश आहेत जगात त्या सर्व देशांच्या मध्ये साजरा केला। सरांच्या संकल्पनेचं या कार्यक्रमाचं औचित्य साधून सरांना म्हटलं बोलणी करा सभागृह अध्यक्ष याच्या त्यानुसार आम्ही बोलणी करू। सरांनी ही जागा निश्चित केलेली आहे। आज आपल्या बहुजन वर्गाच्या मुक्तिदात्या जे मुक्तिदाते आहेत प्रत्येक जातीमध्ये एक तरी आहे। आपल्या जातीमध्ये किंवा समस्त बहुजन वर्गासाठी ज्यांनी महत्वाचे योगदान दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, माता रमाई, जिजामाता अशा असंख्य महिलांना आज नमन करून त्यांच्या कार्याला उजाळा देणे आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेणे अशा पद्धतीचं उद्दिष्ट या आजच्या कार्यात। जर असे कार्यक्रम आपण घेतलेच नाही तर या येणाऱ्या जनरेशनला सावित्रीबाई फुले कोण, आता सावित्रीबाई फुले कोण हे समजावून सांगायची वेळ अप्रत्यक्षरित्या अशा कार्यक्रमात हे संस्कार होत असतात। त्यामुळं मागच्या वेळची माता रमाबाईची जयंती मला नंतर दिलेल्या जेवढं वगैरे झाल्यानंतर वरती गेल्यानंतर सांगितलं की आमच्या वाडीच्या महिला वर्गाने सर आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं। सर्वस्वी अधिकार महिलांना दिलेले आहे आणि त्यांनीच नियोजन सर्व काही केलं। म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं त्यांनी जेव्हा सांगितलं, संदेश भाऊनी वगैरे सांगितलं, पटत नव्हतं की महिला आपल्या वाडीच्या महिला एवढं उत्कृष्ट नियोजन करू शकतात। अशा पद्धतीचं नियोजन म्हणजे मला इथं हेच सांगायचं आहे की समस्त महिला आज दुबळ्या राहिलेल्या नाही, त्या सर्वच क्षेत्रामध्ये पुढे। मग आजच्या या दिवसाचं औचित्य साधून छोटासा कार्यक्रम पुढच्या वर्षी मोठा करू असं सर म्हणाले की आता हे अचानक सगळे झालेलं आहे। ऍक्च्युली करायचं होता घरामध्ये त्यांच्या, परत आणि येताना गाडीने येताना मला म्हणते सर सभागृह मिळेल म्हणून विचारलं असं काय आपल्या वाडीमध्ये विरोध होणार नाही आणि चांगल्या गोष्टी नेहमी आपली वाडी डोक्यावरती घेते, प्रतिसाद पण मिळेल। म्हणजे अशा पद्धतीनं थोडंसं विचार करून आजचा हा कार्यक्रम अचानक सुरू केलेला आहे। त्याबद्दल प्रथमतः मी CHO सर, माझ्या मिसेस आरोग्य सेविका शिंदे मॅडम यांच्यावरती पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की अचानक तुम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी मागितली, प्लस तुम्ही त्यासाठी आंदोलन केलं। आज मी पहिल्यांदा आपल्या समोर आपले मुक्तिदाते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना आपल्या वाडीतील प्रतिष्ठित अध्यक्ष साक्षी विसरताई, त्याचबरोबर अन्य उपस्थित मान्यवर ज्यांनी प्रतिनिधी पुष्प वाहून
भस्मपूजन करावं साध्या पद्धतीने असं त्यांना. ती आई असते, ती बहीण असते, कधी ती पत्नी तर कधी मैत्रीण असते. तिची खूप रूपं आहेत. तिचं अस्तित्व आपल्यासाठी काय आहे, ते आपल्यासाठी काय करते, याचं सुंदर वर्णन अविनाश धर्माधिकारी आपल्या कवितेतून करतात. ती जीव लावते, ती जीव लावते, जीव टाकते, जीव गुंतवते. तुम्ही जीव घेता. तुमचं करताना ती स्वतःला विसरते. तुमचंच करताना ती स्वतःला विसरते. तुम्ही मात्र तिला विसरता. ती सर्व सांभाळते. तुम्ही तिचं मन सुद्धा सांभाळत नाही. तुमच्या यशात ती आनंद घेते. तुमच्या यशात ती आनंद घेते. तुम्ही आनंदाच्या भरात तिचा उल्लेख सुद्धा विसरता. तिचं अस्तित्व सुंदर आहे. तिचं अस्तित्व सुंदर आहे. तुम्हाला शरीरापलीकडं काही दिसत नाही. तुमचं करता करता तिला स्वतःचं असं काही उरत नाही. तुमचं करता करता तिला स्वतःचं असं काही उरत नाही. तिला गृहीत धरता धरता तुम्हीही तिचे उरत नाही. तिचं रक्षण काय करणार, तीच तुमची तटबंदी आहे. तिचं रक्षण काय करणार, तीच तुमची तटबंदी आहे. तिला बंदी बनवून तुम्ही आत्मघात करून घेता. हे मात्र खरं आहे. पूर्वकल्पना असते तर अजून तयारी, आजच्या दिवसाचं महत्व, त्या दिवसाचा इतिहास आणि आजच्या दिवशी पूर्ण जगामध्ये का साजरा केला जातो त्याची थोडीशी पार्श्वभूमी, थोडीशी म्हणतो मी की त्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. विनाकारण जगामध्ये काही गरज नाही. तथागत गौतम बुद्धांनी त्यावेळी आपल्याला सांगून गेलेले कार्यकारण भाव, बरोबर. आणि सर्वात पहिला जर स्त्रियांना मानाचा, सन्मानाचा जागा जर कोणत्या कालखंडात मिळाली असेल तर ती तथागत गौतम बुद्धांच्या काळात. त्यामुळं आज भारताच्या बाहेर सुद्धा बौद्ध धर्म डोक्यावर घेतला जातो. त्याचं कारण आहे, सर्वात पहिला समतेचे बीज जर कुठं सापडतं तर ते बौद्ध धर्मामध्ये जातं. असो, आपल्याला आपल्या गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलायला त्याच्यासाठी दिवस आहेत. परवाच्या कार्यक्रमाच्या वेळेला सुद्धा रमाबाईंच्या विषयी थोडंसं 2 मुलांचं हे ठेवावं अशी अपेक्षा होती माझी. मनोगत ठेवलं पाहिजे होतं. ठीक आहे, नाच गाणं हे बहुजन प्रिय, ज्याला आपण म्हणतो ना, बहुजन समाज जो आहे तो भोजन प्रिय समाज आहे. आपल्या समाजाचं वैशिष्ट्य आहे. भोजन झालं, नाच गाणं झालं, ते कार्यक्रम उत्साहात चालतात. ओके, ती गोष्ट पाहिजे. कसं आहे, मनोरंजन हे पाहिजे अविभाज्य भाग आहे. पण त्याचबरोबर मी सुचवलेलं होतं की 2 मुलं आपल्या वाडीतली बोलली पाहिजे. माता रमाईंचं बलिदान काय आहे आणि योगायोगानं तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी नेहमी शाळेत सुद्धा उदाहरण देतो की तुमचं सद्भाग्य आहे की बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई हे 2 दिग्गज महापुरुष तुमच्या भूमीचे, रत्नागिरीचे आणि युवानं तुमच्या जवळच्या गावातल्या अंतरावर. पण माझं म्हणणं होतं की पहिल्यांदा वाडीतील 1-2-3 मुलांनी मनोगत व्यक्त करावं. कारण आमची मुलं बोलायला पुढे येत नाहीत ना, बाकी सर्व गोष्टी पुढे असतात. पण बोलायला पुढे आलं पाहिजे. आपल्याच मुलांनी आपलाच अभ्यास करून आपल्याच मुलांच्या समोर, आपल्या आई बहिणींच्या समोर मांडला पाहिजे. काळाची गरज आहे. असो, पुढं कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमानिमित्त मला मी येत राहणार. फक्त सुरुवात मुलांनी करावी, समारोप करायला मी आहे. पूर्ण इतिहास आणि पूर्ण घटना सर्व सांगण्यासाठी मी. पण मुलांनी काय, मुलं करतायत, मुलांना काय माहिती आहे, मग त्यांना काय दिलं पाहिजे हे सांगताय. आजचा दिवस 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आता जर प्रश्न विचारला का साजरा केला जातो सांगाल का कोणी? आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक मुलाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे. प्रत्येक मूल फक्त टच. जागतिक महिला दिन का साजरा केला, एवढं टच म्हणलं की सगळं हिस्ट्री कुंडली टाकतात. पण मला वाटत नाही की आज बऱ्याचशा मुलांनी ती साईट सर्च केली असेल. नाही, पबजी गेम हे ते त्याच्यासाठी मोबाईल टाकूपर्यंत जेव्हा हाताला चटका बसेल तेव्हा ते बाजूला ठेवते, म्हणतात कुठं आहे. पण असल्या गोष्टी आपली सर्च करणे ही सवय नाही.
ठीक आहे, ती सवय लागली. आजच्या दिवसाचं महत्व एकाच सांगतो 2 मिनिटात. पहिल्यांदा ऐका बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मातृसत्ता कुटुंब पद्धती होती. त्याच्या इतिहासामध्ये पुरावे सापडतात. आईनं आदेश देईल, घरची करती धरती कुटुंब प्रमुख आई असायची. आणि म्हणून भारत देश मातृसत्ता कुटुंब पद्धतीचा देश होता. त्याचे पुरावे 16व्या शतकातल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासात प्लस बाबरनामा, अकबरनामा ज्या बखरी आहे, जी मुघल बाहेरनं आले त्यांच्या इतिहास नोंदी सुद्धा सापडतात की भारतीय वंश जो आहे तो मातृसत्ताक आहे, आईला प्रमुख स्थान आहे. मग आता हे आईला प्रमुख स्थान असणार आपला देश किंवा भाग, आशियाचा मेजॉरिटी भाग, मग अफगाणिस्तान पासून श्रीलंका, नेपाळ, सर्व या भागामध्ये जिथं मातृसत्ताक आईचा आदेश म्हणजे सर्व संपला विषय. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तुम्ही बघा, जिजामातेचा आदेश म्हणजे संपला. जिजामातेने सांगितलं कोंडाणा पाहिजे, ओके मासाहेब तुम्ही अशा पद्धतीचं आपलं राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये अचानक बदल झाला कसा? मातेचं स्थान एक गुलाम म्हणून कशा पद्धतीनं परिवर्तित झालं? थोडासा याचा विचार 16वं शतक ते 18वं शतक, ज्या 18व्या शतकामध्ये सावित्री मातेचा जन्म आहे, तिथपर्यंतच्या कालखंडाचा मध्ये इतिहास जर अभ्यासला तर त्याची कारणं सापडतात. 16व्या शतकात शिवाजी महाराज, संभाजी महाराजांवर संभाजी महाराजांची हत्या, ह्या सर्व घटना तुम्हाला ज्ञात आहे. अज्ञात नसतील तर थोडस वाचा. तिथून मात्र मग महिला वर्ग 17व्या 18व्या शतकामध्ये फक्त आणि फक्त गुलाम, घरातला हक्काचा गुलाम म्हणजे स्त्री, असं करून त्या 200 वर्षाच्या कालखंडात आला. 1700 ते 1800 हे 200 वर्षाचा कालखंड. आता ह्या कालखंडामध्ये फक्त भारतातच अशी अवस्था झाली का? नाही, पूर्ण जगामध्ये. आपल्या इथे जाती व्यवस्था, तिकडे वंश, गौरवर्ण आणि कृष्णवर्ण, काळे आणि गोरे बाहेरच्या देशात, आपल्या इथे जाती. आता ह्या स्त्रीवरती जी बंधनं लादली गेली, स्त्रीला मंदिरात प्रवेश नाही, स्त्री अपवित्रच आहे, ती फक्त भोगाची वस्तू आहे, स्त्रीनं आयुष्यभर फक्त आणि फक्त सेवाच करायची आहे, ही जी मानसिकता आमच्या महिलांच्या डोक्यामध्ये घुसवली. स्त्री शिकली, तिच्या पुढच्या 7 पिढ्या नरकात. आता कुठलं व्यक्ती इच्छित व्यक्ती करेल की माझी मुलगी शिकावी आणि माझ्या पुढच्या 7 पिढ्या नरकात जाव्या? नाही ना, धर्माच्या पुढे आपली मानसिकता होत नाही. या भीती घालण्यात आल्या आणि त्यानुसार महिला वर्ग आपला पाठीवर पडला तो 17व्या आणि 18व्या शतकात. परत एकदा म्हणजे 16व्या शतकामध्ये मातृसत्ताक आई म्हणेल ती पूर्व दिशा असा आपला देश आहे. आता हे जे बंधनं आली पूर्ण देशामध्ये आली, आपल्या देशात युरोपियन सर्व राष्ट्रांच्या मध्ये आली. तिथून पुढे मग संघर्ष जो आहे तो खरा संघर्ष स्त्रियांनी पहिल्यांदा आपण म्हणतो 1908 ला 8 मार्च 1908 ला जागतिक महिला दिन. पण मला असं म्हणायचं आहे की भारतानं सर्वात पहिल्यांदा माता सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांच्यासाठी जे बलिदान दिलेलं आहे ते मांडलंच नाही. ते जर जागतिक स्तरावर मांडलं गेलं असतं तर निश्चित सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस 3 जानेवारीला तो जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला. पण ते कुणी इतिहास तज्ञांनी जे पुढं मांडलं पाहिजे ते मांडलं नाही. आणि मग मांडणारे इतिहास तज्ञ कोण होते? बहुजन नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी सावित्रीबाई फुलेंना पुढं वरती फुटकच केलेली. त्याच्यामुळं पुढं पहिली क्रांती जी आहे ती 1908 ला. 1908 सावित्रीबाई फुलेंनी 1848 पहिली मुलींची शाळा, मुलींच्या स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी, शिक्षणासाठी, सर्व हक्कांच्यासाठी जर कोणतं दाम्पत्य झटलं असेल तर ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. हे कधी? 1848. म्हणजे युरोपमध्ये सुद्धा तशा पद्धतीची क्रांती झालेली नव्हती. फक्त टेक्निकल क्रांती युरोपमध्ये झालेली आहे, तंत्रज्ञानात्मक क्रांती झालेली आहे. पण महिलांना स्वतःच्या हक्कासाठी उतरावं कधी लागलं? 1908 ला. 8 मार्च 1908 ला
पहिल्यांदा गिरणी कामगार न्यूयॉर्क, तुम्ही गुगलला पण टाकून बघा, अमेरिकेमध्ये पहिल्यांदा क्रांती झाली स्वतःच्या हक्कांच्यासाठी, तर ती 8 मार्च 1908 आहे. आणि तिथून मग जागतिक, आता त्या व्यक्तीचं स्त्रीचं नाव सुद्धा सांगतो, क्लारा, मॅडम क्लारा म्हणून आहे. त्या क्लारा ह्या महिलेनं सर्वात पहिला महिलांना संघटित करून स्वतःच्या हक्काविषयी मोर्चा काढला. आता तो मोर्चा कशासाठी होता? कामाचे तास 12 तासावर 10 तास करण्यात यावे, महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं वेतन. आज सुद्धा जर बघितलं तर तुम्ही पुरुषाला वेतन जास्त, स्त्रीला वेतन कमी. म्हणजे आमच्या इकडे उसात बांगलायला, शेती कामाला बघितलं तर पुरुषांना वेतन जास्त असतं आणि स्त्रियांना कमी. पण ह्या गोष्टीसाठी जर विरोध 1908 ला पहिल्यांदा मॅडम क्लारा या स्त्रीनं न्यूयॉर्कमध्ये केलं. आणि ही घटना एवढी जनतेने पुढं, म्हणजे युरोपियन लोकांनी इतकी उचलून धरली की पूर्ण युरोपभर, अमेरिका खंडात तर झालं, पण युरोपमध्ये सुद्धा तिच्या विचाराचे वारे वाहू लागले. आणि त्याच मागण्या मग त्यामध्ये शिक्षणाचा हक्क अधिकार असेल, नोकरीमध्ये समान संधी, नोकरीमध्ये वेतनाच्या बाबतीत, सुट्ट्याच्या बाबतीत, मतदानाचा अधिकारासाठी सुद्धा त्यावेळी निवेदन करण्यात आले 1908-1909 या साली. आणि मग त्याच्यानंतर भारतामध्ये पहिल्यांदा जर महिला दिन कधी साजरा केला असेल तर तो 1943. आपला भारत किती वर्ष पुढे आहे, म्हणजे घटना घडते कधी तर किती वर्षानंतर त्याची आपण फॉलो करतो, निदान किमान 50 वर्ष तरी. युरोपमध्ये जे घडेल त्याच्यानंतर 50 वर्षानंतर आपण करतो. 1943 ला भारतामध्ये पहिल्यांदा जागतिक स्तरावरचा महिला दिन हा साजरा करतात. ठीक आहे, अशा पद्धतीची ही थोडीशी अल्प माहिती जी अगोदरपासून मला ज्ञात आहे, ही फक्त मी तुमच्या समोर मांडलेली आहे. तर सरांनी मला पूर्वकल्पना दिली असती की नाही सर, तुम्ही महिला दिनाविषयी स्पीच तयार करा, तुम्ही भाषण कमीत कमी 1 पाऊण तास, अर्धा पाऊण तास तुम्ही बोललंच पाहिजे, तर मात्र मग मी नीट गौतम बुद्धांच्या कालखंडापासून स्त्री समतेचे बीज आणि ह्या सर्व गोष्टी, पण तरी सुद्धा गौतम बुद्ध कालखंडाचा उल्लेख नाही, जागतिक स्तरावर सावित्री मातेचा उल्लेख नाही. पण माझी इच्छा आहे, एक इतिहासाचा प्राध्यापक म्हणून माझी तीव्र इच्छा आहे की मॅडम क्लाराच्याही अगोदर जर कोणी क्रांती केली असेल तर ती सावित्रीबाई फुले. भले ती क्रांती फक्त पुणे शहरात, महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित असेल, पण स्त्री वर्गासाठी होती. हे पुरावे वरती आपण दिलेलेच नाही, त्याच्यामुळं कदाचित 8 मार्च 3 जानेवारीच्या ऐवजी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज ठीक आहे, त्या कारणानं का असेना जगानं महिलांना मतदानात आणि सर्व गोष्टी समानतेचा अधिकार बहाल केला. त्यामुळं आजच्या दिनाचं औचित्य साधून आज आपल्या अंजनवेल गावच्या बौद्धवाडीमध्ये समस्त महिलांना परत एकदा महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक असंख्य शुभेच्छा देतो. आणि 2 मिनिटं माझं माहितीवर हे भाषण आपल्या वाडीच्या विभागाच्या वतीनं अध्यक्ष त्यांना पुढे घेतो, आमंत्रित करतो. त्याचबरोबर अंजनेर गावच्या आरोग्य सेविका, महिला आरोग्य सेविका त्यांना समोर आमंत्रित करतो. आणि आपले जे डॉक्टर नवीन आलेले आहेत त्यांच्या सौभाग्यवती यांना अशा पद्धतीनं तिघांनाही समोर आमंत्रित करतो. त्यांच्या हस्ते आज आपण केक कटिंग, बड्डे नाही आहे पण महिलांचा मान सन्मान कशा पद्धतीने काय करायचा एक पर्याय म्हणून सरांनी सुचवलं की नाही केक घेऊ आपण, तर त्यांच्या हस्ते आज त्या कार्यक्रमाचं केक कटिंग किंवा ज्याला आपण सेलिब्रेशन हे करायचं.
एक अचानक एक चांगला उपक्रम म्हणजे जागतिक महिला दिन आपल्याला माहीत पण नव्हता की अशा पद्धतीचा योग आपल्याकडे येईल, अचानक येईल आणि त्याला आपण सर्वांनी एक चांगलं सहकार्य केलं. श्री व सौ जाधव परिवार आणि श्री व सौ शिंदे परिवार यांनी आमच्या इथे येऊन आम्हाला या कार्यक्रमात सहभागी केलेला आहे आणि आम्हालाही या आनंदात सहभागी केलेला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व परिवारातर्फे आमच्या परिवारातर्फे आपलं या ठिकाणी आभार मानतो आणि असेच कार्यक्रम तुमच्या कल्पनेतून यावेत पुढे पुढे आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे आम्ही तुम्हाला वाय देतो आणि ते कार्यक्रम केले जावे अशी मी सूचना करतो आणि आपले पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद. 8 मार्च 2022 जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या गावचे समुदाय आरोग्य अधिकारी श्री जाधव सर यांनी जो अंजनवेल बौद्धवाडी येथे अनपेक्षितरित्या असा हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि तो खूप मला तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाने खूप छान आपण साजरा केला. पुढच्या वर्षी आपण आणखी मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करूया आणि सर्वजण इथं उपस्थित राहिले. तुमचा मोलाचा वेळ इथं सगळ्यांनी दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आणि कार्यक्रम संपला.